आमदार सुरेश धसांच्या मुलाच्या कारनं दुचाकीला धडक दिली। त्यात दुचाकीस्वार नितीन शेळकेंचा मृत्यू झाला। या संदर्भात पोलिसांनी रीतसर कारवाई केल्याचं सुरेश धस यांनी म्हटलेले। अपघाताप्रकरणी कुणालाही फोन केला नाही असं सुरेश धस म्हणतात। पोलिसांनी रीतसर कारवाई केल्याचं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे। याबाबत सुरेश धस यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांनी। बीड जिल्ह्यातील आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या गाडीचा अपघात झाला आणि दुर्दैवाने यामध्ये एक जणांचा मृत्यू झालेला आहे। नेमकं हे सगळं प्रकरण काय होतं, कधी हा अपघात झाला आणि यामध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे, मात्र तुमच्या राजकीय वजन वापरून खरं तर मुलाला सोडलं अशी देखील एक चर्चा सुरू झालेली आहे। हे पहा, असं वजन बिजन वापरण्याची त्याची काही गरज नाही। दुर्दैवाने जे आहे ते माझ्या मुलाच्या गाडीचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि ॲक्सिडेंट झाल्याच्या नंतर रीतसर पोलिसांनी त्याचं ब्लड सॅम्पल वगैरे घेतलेलं आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये साधा फोनसुद्धा मी कुठं केलेला नाही। मी फक्त एवढंच सांगितलं रीतसर जे कारवाई होईल ते करा। त्यांनी रात्री त्या दिवशी ब्लड सॅम्पल जे आहे माझ्या मुलाचं आणि ड्रायव्हरचं दोघांचंही घेतलं आहे आणि काल जे आहे ते गुन्हा दाखल झालेला व्हायला उशीर लागला, तर जवळपास 3 वाजले दुपारचे आणि नंतर 5:30-6 वाजता माझ्या मुलावरती कारवाई करून अटकेची कारवाई करून त्या ठिकाणी रीतसर कारवाई झालेली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।